नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगत आहो मी शेतकऱ्याचे हाल कसे होते आणि कसे होऊ लागले. तर आता मी माझ्याच वरून सांगतो शेतकऱ्याचे हाल. मी पण शेतकरीच आहो. तर मित्रांनो हे बघा, आता मी हे कापूस आहे का नाही मार्केटला नेलता. पहिले तर आहे का नाही हे कापूस लागला होता घरातच, तर वाव घातला होता गलीत. वाव घालायच्या नंतर बुवा लागला म्हणजे पिवळाच झालता होता. तो चांगला झाला पांढरा बुवा, आता वायला कडकड तो घरात भरला. घरात भरल्याच्या नंतर आता वा इकाचं मार्केटला शिशी चालू झालं. ते तर मार्केटला नेलं शिशीले. तर शिशी यायला त्या साहेबांनी काय सांगितलं की बा त्या मशीननं सांगितलं की वल्ला आहे. त्याच्यानंतर आहे का नाही भरून नेलता इथून कटल्यातनी. त्याला आहे का नाही भराचा 5,000 रुपये खर्च. तिथं नेला गाडीचा खर्च. तिथून म्हटलं साहेबांनी की बा वल्ला आहे. तर वल्ला नव्हता, व्हायलाच होता. एवढा काही वल्ला नव्हता, वल्लाच नव्हता तुम्हाला सांगायचं. तिथून सांगितलं की बा हे वल्ला आहे, वापस पाठवून दिलं. आणि बा आता वावरात येऊन आहे का नाही उघडून टाकला वाव घालासाठी. आता मित्रांनो मला तुम्ही सांगा, शेतकरी मित्राचे हाल आहे का नाही आहे. तिथून नेला भरून, दिवसभर रात झाली, म्हणजे दिवसभर पाठपासून रात झाली तिथं मार्केटले. तिथून वापस पाठवून दिलं. इथं खाली केल्यानंतर आता याले वाव घातला. जे काही भारी पण होतं ते सगळंच चाललं गेलं याचं. आणि आता काय भरेल ते भरं. तर हे असे शेतकऱ्याचे हाल होऊ लागले. आणि आपल्याला तर माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो, सरकार भाव देते ना तर सुद्यामध्ये भाव देत नाही शेतकऱ्याला. कारण की जिथं पाहिजे तिथं शेतकऱ्याचे हालच हाल आहे. कोणचं बिन काही बिन करायचं हालच हाल. मार्केटमध्ये घेतला ऑनलाईन करा, टमकं करा. अरे आमचा माल आहे. आपला माल काढल्यावर बिन आपल्याला विचार करावं लागते मित्रांनो. आपला माल काढल्यावर बिन आपल्याला विचार करावं लागते आणि आपल्याला लाईनीत उभं राहावं लागते. तर म्हणजे सरकारला द्यासाठी म्हणजे आपलाच माल आणि आपणच लाईनीत उभे राहा. आणि आपल्यालाच भाव नाही आणि आपल्याला 100 खेप चक्रा. काय शेतकऱ्याचे हालच हाल आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर शेअर करा एखाद्या पुढच्या मित्रांना आणि लाईक शेअर करा आणि कमेंट करा चांगली कसा वाटला व्हिडिओ.